तर राज्यातील अनेक शिक्षक हे विविध मागण्यांसाठी आंदोलनावर आहेत। पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय। शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती जी आहे ती पेंडिंग आहे। आज आपण पाहतो 2012 नंतर कोणतेही शिक्षक भरती नाहीये। 2017ला पोर्टल आणलं, पण गेल्या वर्षी 2023-24च्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे। आज 70,000पेक्षा आज शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि हे असताना देखील पोर्टल आणलं, अनेक त्रुटी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। आज गेल्या वर्षी जर पाहिलं तर 50% देखील पोर्टलमधून शिक्षक भरती झाली नाही। संघटनात्मक पातळीवर एकत्रित येऊन जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी शक्ती तयार केल्याशिवाय पर्याय नाही। मला असं वाटतंय परवा 5,000 शिक्षक आझाद मैदानावर जमले आणि म्हणून एक टप्प्यावाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला सुद्धा आपले प्रश्न सोडवण्यासाठी आझाद मैदान ही एकमेव ठिकाण आहे ज्याच्यामध्ये आम्ही भविष्य काळामध्ये 10-5,000 लोक एकत्रित जाऊन आमचे प्रश्न मांडू आणि ते सोडून घेण्याचा प्रयत्न करू। 2-3 मागण्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की ज्या 15 मार्च 2024चा जो संच मांडण्याचा निर्णय, त्या निर्णयामुळे अक्षरशः कित्येक शाळा बंद होत आहेत। पुणे सारखा जिल्हा की जो विद्येचं माहेरघर म्हणतो, या ठिकाणी 74 शाळा आज शिक्षक विना झालेल्या आहेत आणि तिथले गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन दिली, फक्त शिक्षण विभाग राहिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।